अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 21 नोव्हेंबर रोजी जुळून आलेला अतिशय शुभ योग तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा चंद्र नक्षत्र पुष्ययोगामध्ये येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. हा जो गुरुपुष्यामृत योग आहे हा प्रत्येक कामासाठी अतिशय शुभ योग असतो आणि या दिवशी केलेले कुठलंही कार्य, कुठलीही सेवा, उपासना ही आपली पूर्ण पुण्यफळ आपल्याला त्याचं प्राप्त होत असतं. चिरकाल ती टिकत असते. तर आत्ता येणारी जी गुरुपुष्यामृत योग आहे त्या योगाचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी काय करावं, काय करू नये, लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठल्या सेवा कराव्यात, स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्या सेवा कराव्यात, अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योगाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त हा 21 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार रोजी सकाळी 6:52 सुरू होणार आहे ते दुपारी 3:34 असणार आहे. म्हणजे या कालावधीमध्ये तुम्ही सर्व सेवा, उपाय सगळं काही करू शकता. दिवाळीमध्ये जर तुमच्याकडून कुबेर पोटली तयार करून झाली नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी प्राप्तीची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे कुबेर पोटली तयार करणं. तर ही कुबेर पोटली तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर तयार करून ती अभिमंत्रित करू शकता. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती हे जे पुष्य नक्षत्र आहे ते अतिशय फलदायी असतं. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा असतो आणि पुष्य नक्षत्र हे सगळं काही शुभ फलदायी आपल्याला देत असतं. या पुष्य नक्षत्रावरती तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन नोकरीची सुरुवात करणं, कुठलंही नवीन काम सुरू करणं, नवीन वाहने खरेदी करणं, गाड्यांची खरेदी करणं, घर खरेदी करणं, अशा अनेक शुभ कार्यांची जी सुरुवात आहे ती या दिवशी केली जाते. कुठल्याही आध्यात्मिक सेवेची सुरुवात या दिवशी केली जाते. असं म्हणतात की या दिवशी आपण कुठल्याही कामाला, कुठल्याही सेवेला सुरुवात केली तर ती चिरकाली टिकते आणि त्याचं शुभ फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असतं. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. आपल्या घराची तुम्हाला डीप क्लिनिंग करायची आहे. त्यानंतर आपलं जे उंबरा आहे त्या उंबऱ्याला थोडंसं हळद, थोडीसं अष्टगंध, त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र किंवा शुद्ध जल, गंगाजल किंवा गुलाब पाणी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याची पेस्ट करा आणि त्याने उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला स्वस्तिक, ओम किंवा लक्ष्मीची पावले अशी शुभचिन्ह काढून त्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. थोडीशी रांगोळी काढा, त्याचीही पूजा करा. तुम्ही दोन्ही दरवाजावरती कुंकवाने स्वस्तिक काढून त्याचीही पूजा तुम्हाला करायची आहे. या दिवशी सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. तुळशी मातेची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपली नित्य देवपूजा करायची आहे. गुरुपुष्यामृत योगावरती सोने खरेदी करण्यालाही विशेष असं महत्त्व असतं. असं म्हटलं जातं की या दिवशी जे सोने खरेदी केले जातं ते मोडण्याची पाळी आपल्यावरती कधीच येत नाही. पण प्रत्येकालाच दर गुरुपुष्यामृत योगावरती सोने खरेदी करणं होत नाही. मग अशा वेळी तुम्ही कनकधारा स्तोत्रचं पठण करा. यानेही तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. गुरुपुष्यामृत योगावरती नवीन संकल्प करणं म्हणजे जसं की नवीन सेवांची सुरुवात करणं, एखादं व्यंकटेश स्तोत्र असेल, स्वामीचरित्र सारामृत असेल, गुरुचरित्र पारायण असेल, अशा सेवा तुम्ही सुरू करू शकता ज्या की आपल्या आध्यात्मिक आहेत. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन नोकरी सुरू करणं, एखादी जागा तुम्हाला आवडली आहे त्या जागेचं भूमिपूजन करणं, त्याचप्रमाणे कुठलंही पायापूजा करणं, घर खरेदी करणं, नवीन गाडी खरेदी करणं, अशा जे शुभ कार्य आहेत त्या सर्वाची सुरुवात तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती करू शकता. तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर गुरुपुष्यामृत योगावरती त्या श्रीयंत्रावर तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करा किंवा मग तुम्ही कुलदेवीचा टाक किंवा फोटो यावरतीही कुंकुमार्चन करू शकता किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल यावरतीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्रावरती तुम्हाला श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्रावरती तुम्हाला पुरुष सूक्तचा पाठ करून अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र हे काहीच नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र याची खरेदी करू शकता.
दक्षिणावर्ती शंखाचीही या दिवशी आवर्जून पूजा केली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कमळगट्टाची माळ, या माळेची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून तिची विधिवत पद्धतीने पूजा करू शकता. कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, नवीन देवी देवतांचे फोटो असतील, जर त्याची तुम्हाला खरेदी करायची असेल तर हा खूप शुभ योग आहे. तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती नवीन देवी देवतांचे फोटो, मूर्ती, टाक असं सगळं काही खरेदी करू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर देवाचीही आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. तुम्ही कुबेर देवांची पूजा करून त्यांच्या कुठल्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कुठली सेवा करायची? श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार हा अतिशय प्रिय दिवस आहे आणि त्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तर गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या दररोजच्या म्हणजे नित्य गुरुवारच्या सेवेप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर ताम्हणामध्ये घेऊन पुरुष सूक्त म्हणत महाराजांना अभिषेक करा, किंवा मग तुम्ही फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्तीची स्थापना करा, अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, धूपदीप अगरबत्ती ओवाळून विधिवत पद्धतीने पूजा करा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला मंत्रजप, तेवढं नामस्मरण तुम्हाला पूर्ण दिवस करायचं आहे. किंवा मग तुम्ही 11 माळी जप करू शकता. 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामीचरित्र सारामृत आहे याचं पूर्ण एक पारायण तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती करायचं आहे. हे पारायण तुम्हाला महाराजांसाठी करायचं आहे. महाराजांना तुम्ही सांगा की महाराज मला काहीही नको, हे पारायण मी तुमच्यासाठी करते असं म्हणून ही सेवा तुम्ही करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या कुठल्या इष्टदेवतेला मानता त्या देवतेचा अभिषेक करून तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करून त्यांच्या मंत्राचा जप करू शकता. जसं की तुम्ही साईबाबांना मानत असाल, गजानन महाराजांना मानत असाल, त्यांची पूजा करा, मंत्रजप करा. त्यांचं जे चरित्र आहे त्यातील तुम्हाला जेवढे पाठ करणं शक्य होतील तेवढे पाठ तुम्ही नक्कीच करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावरती कुठल्या सेवा कराव्यात की जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करेन, स्थिर राहीन आणि आपल्यावरती तिचा कृपा आशीर्वाद बनून राहील. गुरुपुष्यामृत योगावरती भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची तुम्हाला सोबत पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र जो तुम्हाला येतो त्या मंत्राचा तुम्ही जप करा. जसं की ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. विष्णुदेवाचं जर पाहायला गेलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकता. कुबेर मंत्र असेल, त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मंत्र, असं तुम्हाला सगळ्याचं एक मंत्र जप करायचा आहे, एक माळ. त्याच्यामध्ये जर कुलदेवीचा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही 9 मंत्राचा जप करू शकता. जसं की ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. तर कुठले मंत्र जप तुम्हाला करायचे ते सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन पण नक्की चेक करा आणि या मंत्राचा या दिवशी आवर्जून एक माळ तरी जप नक्कीच करा. या दिवशी कनकधारा स्तोत्र, पुरुष सूक्त आणि महालक्ष्मी अष्टकम याचं तुम्हाला आवर्जून सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही 1 वेळा करा, 11 वेळा करा, तुमच्या यथाशक्ती करा, पण ही सेवा करायला विसरू नका. कारण गुरुपुष्यामृत योग हा सतत येत नाही आणि जेव्हा कधी येतो तेव्हा जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या करा आणि त्याचे पुण्यफळ प्राप्त करून घ्या. तुम्ही जर आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, पैसे येत आहेत पण सेविंग होत नाही आहे, पैसे पुरत नाही आहे, पैशाचे स्रोत तुम्हाला मिळत नाही आहे किंवा लक्ष्मी मातेने तुमच्या घरामध्ये स्थिर राहावं, त्यासाठी एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. हा मंत्र तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती तुमच्या यथाशक्ती 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा जप करायचा आहे. पण मनोभावे जप करा. यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या संपणार आहेत. तुम्ही संकल्प करून या मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला स्क्रीनवरतीही हा मंत्र फ्लॅश होणार आहे. मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय चिंताय दुरय दुरय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय चिंताय दुरय दुरय स्वाहा. मंत्राचा मनोभावे जप करा. बघा तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी संपतील, पैशाचे मार्ग तुम्हाला मिळतील, पैशाची बचत होईल, लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावरती गुरुपुष्यामृत योग कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या जातात, कुठल्या गोष्टी करू नये, त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती स्वामी समर्थ महाराजांची कुठली सेवा करावी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठल्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहे. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.